नाही थँक्यू काय नाही बोला मला किती झाले. आव लाजू नका, सांगा सांगा, बिंदा सांगा. द्या आता तुम्हाला काय वाटेल तेवढे. काय दादा तुम्ही पण. हे घ्या. अरे बापरे एवढे. नाही घ्या घ्या. घ्या 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 घ्या. काय तुझं पैसे मोजतोय, फोन कट करतो म्हणजे कळत नाही का तुला काहीतरी काम असणार म्हणून. अहो काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणूनच मी पण फोन करते ना. अगं हो पण मी कट करतोय म्हणजे समजत नाही का तुला. नेहमी मीच समजून घेते. तू तू ठेव पण ठेव ठेव काहीतरी. तिकडे गिराय काय त्यांच्या समोर तुम्ही बायकोला ओरडताय होय. ठीक आहे या घरी मग बघतेच. हा ठेव पण ठेव. बायको अजिबात दम धरवत नाही, कायम घोड्यावर. नवरा काय करतोय, नवरा कुठे, नवरा काय करतो ना सगळं तेव्हाच्या तेव्हा कळायला पाहिजे. काय करायचंय वागण्याला. वा दादा वा वा. काय काय परफेक्ट बोललात दादा तुम्ही. काय परफेक्ट बोललात. नाही म्हणजे ना बायकांमध्ये ना धीर नावाची गोष्टच नसते हो. बरोबर. म्हणजे समोर आपल्याला सगळं क्लिअर दिसते बरं का, पण तरीही फालतूचे प्रश्न विचारायचे आणि समजून घेणं समजून घेणं त्यांच्या डिक्शनरीतच नसतं. हो हे बरं आहे. स्वतःच्या चुकांसाठी बायकोला नावं ठेवली म्हणजे झालं का. आणि मी म्हणते काय हरकत आहे, स्वतःची चूक मान्य करून नमतं घ्यायला काय हरकत आहे. पण नाही तुमचा अहंकार दुखावतो ना, सगळा दोष बाईला द्यायचा. नुसत्या पुरुषांच्या चुका काढायच्या, त्यांच्या कमतरता दाखवायच्या, बास टिपिकल बायकांचा स्वभाव. आणि सल्ले देण्यात म्हणजे एक नंबर. अहो पण काय हरकत आहे बायकोचा सल्ला घेतला तर. आणि पुरुषाला काही कळत नाही का की विश्वासात घेऊन एखादी गोष्ट बायकोला सांगायची. ते काय ना त्यांना सांगूच शकत नाही, कारण काही गोष्टी अशा असतात की त्या त्यांच्या बुद्धीच्या पलीकडच्या असतात. ऐका ना, जी बाई पुरुषाच्या मागे सगळा संसार सांभाळते त्या बाईला काही कळत नाही असं होऊच शकत नाही. अच्छा म्हणजे पुरुष काय करतात, पुरुष काहीच करत नाही. नाहीच करत नाही. ऐका ना तुम्हाला काही कळतच नाही मी काय म्हणते. तुम्हाला खरंच काही कळत नाही. ऐका ना तुमचं लग्न झालंय का. नाही. आम्ही ओरकून टाका, तुमच्या दोघांचा जोडा छान दिसेल. दादा काय ओके एकदम आता काय. अरे ओके म्हणजे कधीच काही होणार नाही, टेन्शन नका. आणि काय झालं तर मी आहे. काय थँक्यू थँक्यू. मी आहे चाललो. वीणा मला खरंच तुझ्याशी भांडायचं नव्हतं, सॉरी. पण मी का सॉरी म्हणू तिला. तिची चूक होती, तिने मला सॉरी म्हणायला हवं, तिने मला मेसेज करायला हवा. नाही पण काल जो काय प्रकार झाला त्यावरून ती चिडली असणार आहे माझ्यावर. त्यामुळे ती काय सॉरी म्हणणार नाहीये मला स्वतःहून. त्यामुळे आपल्यालाच सॉरी म्हणावं लागेल. झाला का. नाही नाही तर मग मी बोलून घेते त्यांच्याशी. ऑफकोर्स तुला चालत असेल तर. तू अगं काही गरजच नाहीये, कारण ते स्पॉन्सर्स तयार झाले आहेत आमची रिहर्सल पुन्हा बघण्यासाठी. छान. मला हीच अपेक्षा होती तुझ्याकडून. चला म्हणजे आता विस्कटलेली घडी कशी बसवायची हे सुद्धा जमायला लागलंय तुला. आता तू खरं सांगू, याचं ना 0 क्रेडिट मला जातं, याचं संपूर्ण क्रेडिट ना वीणाला जातं. म्हणजे आता अगं तुला सांगतो, म्हणजे मी थकलो होतो त्या स्पॉन्सर्सना कन्व्हिन्स करून, पण ते स्पॉन्सर्स ऐकायलाच तयार नव्हते. मग फायनली वीणा पुढे आली आणि तिने ज्या पद्धतीने माझी आमच्या बँडची बाजू मांडली ना त्यांच्यासमोर, ते स्पॉन्सर्सना अवाक झाले. अगं तिच्या बोलण्याचा जो काही इम्पॅक्ट पडला ना त्या स्पॉन्सर्सवर, ते लगेच तयार झाले आम्हाला स्पॉन्सरशिप द्यायला. वा, धीट मुलगी आहे ही. मला अशा मुलींचा खूप अभिमान वाटतो.
काय नाव म्हणालास तिचं? वीणा. वीणा. तुझ्या बँड मध्ये अशी धीट आणि सडेतोड उत्तर देणारी मुलगी आहे हे बघून खरंच बरं वाटलं. धीट आणि वीणा तो अजिबात नाही. उलट ती ना कम्प्लिटली ऑपोजिट आहे अगं. ती ना खूप साधी आणि सरळ आहे. खूप लाजरी बुजरी आहे अगं ती. त्या स्पॉन्सर समोर ती इतकं करारीपणे कसं बोलली याचं मलाच आश्चर्य वाटलं अगं. पण प्रचंड गोड आहे ती. म्हणजे अगदी माझ्या अत्तू सारखी. एक्सक्यूज मी अत्तू. अंकल निघालोय मी. हो निघालोय. अरे हे बघ निघालो. हा अत्तू येतो. आणि अरे मी इथे कशी म्हणजे जिकडे वीणाताई तिकडे मी. आणि तीच मला म्हणाली की तू आज आलीस तरी चालेल म्हणून मी आले. हो ही म्हणाली होती का? अच्छा काल आमच्यात भांडण झालं म्हणून वीणा आज मुद्दाम उर्मिला सोबत घेऊन आलीये काय? प्रभास खरं तर मला तुझी माफी मागायची होती. खूप वाईट वागले आणि जे काही वागले ना त्याचा तुला खूप मनस्ताप झाला ना. हो खरंच सॉरी. आणि जोवर तू मला माफ नाही करणार ना तोवर माझ्या मनाला शांतीच लाभणार नाही. अरे खरंच खरंच सॉरी. तू 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 ना देशील ती शिक्षा मला मान्य आहे. मी ना सगळं काही का शिक्षा देऊ तुला सांग ना उर्मी. अगं तू एवढ्या मोठ्या मनाने माफी मागतेस सॉरी म्हणतेस यातच सगळं आलं ग. नाहीतर तुला माहितीये काही लोक ना सॉरी पण म्हणत नाहीत अगं. म्हणजे चुका स्वतः करतात पण सॉरीच्या अपेक्षा दुसऱ्याकडूनच करतात. उर्मी तुला एक सांगू. तुझा हा गोड चेहरा ना असा हिरमुसलेला ना चांगला दिसत नाही. आणि यापुढे तू मला कधीही सॉरी म्हणायचं नाहीस. कारण ना ते तुला सूट होत नाही. मी सगळं विसरलोय तू पण सगळं विसरून जा. आणि हा एक गोष्ट लक्षात घे. आजपासून आपली कॉन्सर्ट होईपर्यंत मला तू रोज रिहर्सल हॉलमध्ये हवी आहेस. येशील ना? येशील ना? प्लीज नाही म्हणू नकोस. ये होईना बात. काय हो काय झालं तुम्हाला? असे का बसलात तुम्ही? तब्येत ठीक नाहीये का तुमची? अहो तुमच्याशी बोलते मी. काय तब्येत ठीक नाहीये का तुमची? ठीक आहे का? नाही आज ऑफिसला दांडी मारलीत ना म्हणून विचारलं. मी सांगितलं म्हणून कधीही सुट्टी घेतल्याचं आठवत नाही हो मला. आणि आज चक्क स्वतःहून घरी थांबलात. मला एक दुसरं महत्वाचं काम आहे. कसलं काम? प्रत्येक गोष्ट तुला सांगितलीच पाहिजे असं काही गरजेचं आहे का? अहो तुमच्या काळजीपोटीच विचारते ना मी. माझ्यावर कशाला चिडताय? मी तर हा आहे ड्रम सेट. नाही द्रमोदर. हा बोल. ही स्टुपिड उर्मी एवढी स्टुपिड सारखी का वागते? अगं बालवयात असंच वागणार ना. जाऊ दे तू लक्ष नको देऊस. थोडा वेळ खेळू दे तिला. तर हा आमचा द्रमोदर. प्रभास प्रभास हे बघ मी ना पुढचा पण व्हिडिओ बनवलाय.
कसा वाटतो एकदा बघून घे ना. आपण ना एक काम करूया प्रभास, हे सगळे व्हिडिओ ना असे एकत्र करू, ते एडिट करूया आणि सगळ्यांच्या इंटरनेटवर टाकून देऊ. म्हणजे कसा व्हायरल होऊन जाईल ना व्हिडिओ. उर्मी, मला या सगळ्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. आपली कॉन्सर्ट चांगली झाली, आपल्या सगळ्यांचे परफॉर्मन्स, त्यानंतर आपल्या सगळ्यांची गाणी लोकांना आवडली, लोकांचे रिस्पॉन्स चांगले आले, तर ते आठवणीत आपल्या कायमचे कोरले जाणार आहेत. सो हे सगळं करण्याची काही गरजच नाही अगं. अरे पण तूच मगाशी म्हणालास ना मला की चांगली आयडिया आहे. मी खोटं बोललो अँड आय एम सॉरी फॉर दॅट. ऍक्च्युली मला कुणाला तरी कशाची तरी जाणीव करून द्यायची होती म्हणून. अरे मला माहिती होतं आधीपासूनच. हा म्हणजे मला मला अंदाज होताच, म्हणूनच तर मी तुझ्या बोलण्याला दुजोरा दिला ना. आणि मला माहितीये ना तुझ्यासाठी गाणं आणि तुमच्या सगळ्यांची कॉन्सर्ट केवढी महत्वाची, आणि त्या बाबतीत तू किती सिरियस आहेस माहिती मला. आणि मुळात प्रभास असा टाइमपास करणाऱ्यातला नाहीच आहे ना मुळी. त्यामुळे मला खात्री होती की तो हे जे काही वागतोय त्यामध्ये त्याचा नक्कीच काहीतरी प्लॅन आहे. माहिती होतं मला, मग मी पण जॉईन झाले त्याच्या प्लॅन मध्ये. आणि एका दिवसात माणूस इतका कुठे बदलतो. राईट. प्रभास सारखा तर नाहीच नाही. सॉरी मी. अगं तू का सॉरी बोलतेस ताई? अगं मी समजू शकते. अरे बरं, मला ना संगमनेरला जावं लागेल आत्ताच्या आत्ता. अर्जंट काहीतरी काम आठवलंय अगं मला. अगं पण तू. अगं मी जाईन, व्यवस्थित जाईन. बरं ठीक आहे, पोहोचलीस की मेसेज कर. हो हो नक्की. चला बाय, भेटूया परत. चल बाय. नाही प्रभास, तुम्ही मला भरीच नका पाडू. तुमच्या पदरी केवळ निराशाच पडेल. वीणा, माझ्या पदरी निराशा? मी कधीच निराश होत नाही. तुला माहित नाही वीणा, मी खूप जिद्दी आहे. तुम्ही हट्टी आहात. जिद्दी आहे. हट्टी, जिद्दी, हट्टी, जिद्दी, हट्टी. हा बाबा, असं अचानक? अहो पण बरं ठीक आहे, तुम्ही काळजी घ्या आणि अधेमध्ये फोन करत राहा मला. बाबा तुम्ही नका काळजी करू, माझी काळजी घ्यायला आहे तिथे सगळं. हो. काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? नाही, बाबांचा फोन होता. बाबा हरिनाम सप्ताहासाठी बाहेर गेलेत आणि त्यांनी आत्ता कळवलं म्हणून. बस. प्रभास, मला ना एक सॉलिड आयडिया सुचली. हा बोल. तर आज वीणाला सोडायला मी सुद्धा संगमनेरला आले तर? हा. सी एनिवे आपली रिहर्सल लवकर संपली तर मी पण येते ना, मला पण थोडा चेंज मिळेल रे. आणि मला ना मजा करायची आहे जरा. आपण वेळेत घरी पण येऊ शकू. चल मी पण येते. संचिता, अगं काय काय गरज आहे? हा, मी सोडतो ना तिला रोजच्या सारखं.
तशी तू रिहर्सल करून दमली असशील की नाही? तू आराम कर मस्त. हा चल. नाहीतर काय, आता तू वीणाला सोडायला पुण्यापर्यंत जाणार तर आणखीन दमणार ना. अच्छा, म्हणजे संगमनेरला आता पुणे म्हणायला लागलेत का आजकाल? तेच ते रे, संगमनेर म्हणजेच पुणे. हे बघ प्रभास, तू ऑलमोस्ट रोज वीणाला संगमनेरला सोडायला येतोस. मी पण आज एक दिवस येते ना, तेवढीच तुला कंपनी. कम ऑन यार, वी आर फ्रेंड्स प्रभास. संचिता बरोबर आहे, पण कसं आहे ना, मी हे बघ जाणार, ड्रॉप करणार आणि लगेच येणार, लगेच एकदम. हा सो नको, काही गरज नाहीये. अरे पण मग मी पण येते ना, मी पण तुझ्यासोबत येईन, तिला ड्रॉप करेन आणि लगेच. नको, नाही. प्रभास आता ती म्हणते तर जा ना घेऊन तिला. नाही कशाला तू कसं म्हणजे काय? हा ए वीणा, तूच सांग ना आता प्रभासला. मी काय सांगू, तुम्हीच ठरवा ना. सी प्रभास, तिला काहीच इश्यू नाहीये आणि तू आहेस ना, सोड. ए बघ वीणा, तू आहे ना इथे पुढे बस, म्हणजे ना तुला इथे कम्फर्टेबली बसता येईल आणि मी ना मागे बसते, म्हणजे आपल्याला ना अशा मस्त गप्पा मारता येईल. ए बस बाई, बस बस. हा इथे बसू, मागे बसू, गप्पा मारू. उद्या सकाळी वीणाच्या चहात उंदराच्या गोळ्या. चला येते मी. तुम्ही सावकाश घरी जा आणि वेळेत पोचा. डोंट वरी. चल बाय. बाय, गुड नाईट. प्रभास, मामा. काय म्हणता? कसा आहेस तू? मी मस्त. तुम्ही? मी मजेत. आत ये ना, जेवणच जा. नाही नाही, उशीर झालाय. नाही, काळजी करू नकोस, आज खीर वाढणार नाही तुला. काय घरचे वाट बघत असतील ना? नाही तसं नाही, पण फार उशीर झाला ना तर माझी आत्तू खूप टेन्शन घेते आणि मलाच पर्सनली ते आवडत नाही. फार जीव आहे तुझ्या आत्तूवर. भयंकर. माझी आत्तू खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. ती माझी आत्तू जरी असली ना तरी माझ्या आईसारखीच आहे. ती खूप करते माझ्यासाठी. इनफॅक्ट फक्त माझ्यासाठी नाही, घरातल्या सगळ्यांसाठीच ती खूप करते. पण कधी ती त्याचा शो ऑफ करत नाही, स्ट्रेस घेत नाही. खूप भारी आहे माझी आत्तू आणि म्हणूनच मला शक्य तितक्या वेळा घरी वेळेत पोचलेलाच आवडतं. छान. येऊ मी? हो, सांभाळून जा. बाय. बाय मीना. थँक्यू, बरं झालं तू हाक मारली. थँक्यू सो मच. तो चहाचा ट्रे तू पाडलास ना? छे, मी का पाडू? मी नाही पाडला. एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझी आई आहे आणि मी तुला चांगलंच ओळखते, त्यामुळे माझ्याशी खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नकोस, कळलं ना? आणि हे असले उद्योगधंदे ना मी खूप केले. तू हे असं का केलंस ते सांग मला. अगं, कारण तिने चहाच्या कपांची अदलाबदल केली. मग त्याने काय होणार होतं? अगं, मी तिच्या चहाच्या कपात उंदीर मारण्याच्या गोळ्या टाकल्या. काय? ती मोठ्यानं ओरडतेस. मला त्या वीणाला कायमचं संपवायचं होतं, म्हणून मी असं केलं. अगं बेअक्कल मुली, तू त्या वीणाचा जीव घ्यायच्या मागे का लागलीयस? अगं, तूच म्हणाली होतीस ना की वीणाला प्रभासच्या आयुष्यातून लांब कर, तिला आपल्या मार्गातून हटव, म्हणून मी केलं. उर्मे, अगं तुला एवढं सुद्धा कळत नाही का? हटव म्हणजे या जगातून हटव असं म्हटलं नव्हतं मी. त्या प्रभासच्या आयुष्यातून तिला बाजूला कर असं म्हटलं होतं.
नशीब तो चहा ती प्याली नाही, नाहीतर ती मेली असती आणि तुला तुझं उरलेलं आयुष्य जेलमध्ये काढावं लागलं असतं. सॉरी, आता तर काहीच सुचत नाहीये मला. तुला हे तुझं डोकं आहे ना ते जरा शांत ठेव. सॉरी. काहीतरी उपाय निघेल. बर. सख्या, खरं सांग, मला प्रभासचा भास का झाला असेल? असं वाटलं ना की प्रभास खरंच माझ्या समोर उभे आहेत. क्षणभर मला दुसरं काही दिसलंच नाही. असं का झालं असेल माझ्यासोबत? काय घडतंय माझ्यासोबत? मला काय झालंय? जिथे तिथे प्रभासच का दिसतायत मला? अगं वीणाताई, तू अजून इथेच आहेस? अगं उशीर होतोय आपल्याला रिहर्सलला जायला. लवकर चल ना, बस मिस झालीत ना अजून उशीर होईल. प्रभास वाट बघत असेल ना आपली. चल. जगणं, मज्जा करणं, नातं, जमलं तर टिकवणं, काळजी घेणं. बोरिंग. याच उत्तरावर आपण डिक्लेअर करूया की ही पहिली राऊंड जिंकली आहे. ओके, उभा डोसा. हा, हा चला आता नेक्स्ट मिस्टर सदावर्ते. Bring it on, bring it on. ओके, यू रेडी? Bring it on, baby. म्युझिक, आयुष्य, गिटार, श्वास, कमिटमेंट, अत्तूचा शब्द, मोकळेपणाने जगणं, संगीत माफिया. म्हणजे हे उत्तर म्हणजे डायरेक्ट सिक्सर होतं. याच्यावरती तू जिंकलायस. ऑसम ऑसम. आता बस ना, झालं. हा, निघूया. नाही 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 नाही, अजून एक आहे ना, अजून एक आहे. कंटेस्टंट आहे ना. अरे हो, आपल्या बँडची सर्वात नवीन मेंबर वीणा. हा, सो गेम कळलाय तुला? म्हणजे तुझ्या समोर खूप एक्झाम्पल्स झाले. ओके, रेडी? माया, बाबा, मैत्री, सखा, संगीत, भक्ती, मंदिर, आत्मा, आधार, प्रभास. ओहो, क्या बात है वीणा. तुला खरंच प्रभासचा एवढा आधार वाटतो की हा शब्द ऐकताच तुला त्याचं इन्स्टंटली नाव आठवलं? क्या यही प्यार है. हे उभा डोसा. पण काय ग वीणा, तुझ्या मनातलं बोलून गेली का ग उभा डोसा? एनिवे, चला गेम अजूनही सुरू आहे यार. ना तिथे रिहर्सल हॉल मध्ये. पण तू असताना एवढं सगळं कसं कळलं? आंधळी कोशिंबीर खेळत होतीस का तिथे? घुबडापेक्षा मोठे डोळे करून लक्ष ठेवून होते मी. पण काय माहिती वीणानं काय जादू केलीये. प्रभासचं इतर कुठेच कोणाकडेच काहीही केलं लक्ष जात नाही. त्यात येताना वेगळीच नाटकं मॅडमची. नको तितका आणि नको तिथे भाव खाल्ला. तिच्याचमुळे प्रभास बरोबर आपल्या घरी येईपर्यंतचा चान्स हुकला माझा. आपल्या दोघींच्या नशिबावर ना फणा काढून बसली नागिण. असं वाटतं ना कायमचं ठेचून टाकावं हिला. मग पण काय करणार, वहिनी माझ्या पदरात ठेवून गेलीये ना तिला. मग भाचीसाठी स्वतःच्या मुलीकडे दुर्लक्ष करणार आहेस का तू? शेवटचं सांगते मम्मी, जर ह्यावेळी ठोस काही करता नाही आलं ना तर
खरंच जीव देईन मी आणि ह्या वेळेला ना काही चुकणार नाही. अगं पण तू का जीव देतेस तिच्यामुळे? मग दुसरं काय पर्याय आहे? उर्मी, मी तुला शब्द देते, आता मी असं काहीतरी करेन ना की त्या वीणाचा कायमचा बंदोबस्त होईल. मी तिचा असा काटा काढेन ना की तिचं तिलाच कळणार नाही. विठ्ठला, तुझ्यापाशी एकच प्रार्थना आहे. वीणाला जे काही हवं असेल ते तिला मिळू देत. तिच्या मनात काही शंका असतील, काही गोंधळ असेल तर तो आधी निस्तर. कुठलाही किंतु परंतु तिच्या डोक्यात राहता कामा नये. सख्या, तुझ्याकडे आज मी एक खास गोष्ट मागते. हवं तर हा माझा हट्टच आहे असं समज, पण प्रभासच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. त्याच्या मनाची सुरू असलेली घालमेल लवकर संपव. त्याला त्याचे आयुष्याचे निर्णय ठामपणे घेण्याचं बळ दे, कारण प्रभासचं सुख हेच माझ्यासाठी सर्वस्व आहे. मला तुमच्या सगळ्यांची 2 मिनिटं हवी आहेत फक्त. वीणा, आत्ता प्लीज प्लीज 2 मिनिटं फक्त. या ना, या. ठीक आहे, चल. वीणा, पटकन ना जरा. मी तुमच्या सगळ्यांसाठी काहीतरी गिफ्ट आणलंय. गिफ्ट? असं अचानक? आणि ते सगळ्यांसाठी? हो संचिता, म्हणजे इतके दिवस तुमच्या सगळ्यांसोबत राहून खूप छान वाटलं. माझा वेळ कसा गेला आणि मी तुमच्या सगळ्यांमध्ये कशी लवकर मिसळले मला कळलंच नाही. तुम्ही सगळ्यांनी खूप काही केलंय माझ्यासाठी. खूप सांभाळून घेतलंय, खूप काळजी घेतलीय, आणि मी काहीच केलं नाही. खरं तर ह्या कॉन्सर्ट नंतर आपण भेटू न भेटू माहित नाही, पण ह्या गिफ्टमुळे तुम्हाला माझी आठवण तरी राहील म्हणून हे खास गिफ्ट तुमच्यासाठी. थँक्यू. अंकल, तुम्ही मला मोठ्या भावाप्रमाणे आहात. तुमच्या लहान बहिणीकडून काही चुकलं असेल तर माफ करा. संचिता, मी त्या दिवशी तू कॅशला कानातल्यांबद्दल सांगत होतीस ना, ते ऐकलं होतं. सॉरी. मला माहित नाही तुला कितपत आवडेल, पण तरी हे छोटंसं गिफ्ट माझ्याकडून. ऑफकोर्स आवडेल वीणा, तू एवढ्या प्रेमाने देतेय, का नाही आवडणार? थँक्यू. अजय, डोंट वरी, याच्या आतमध्ये जे काही असेल ते आवडेल मला. थँक्यू. आणि माझ्यामुळे काही त्रास झाला असेल तर आय एम सॉरी. नाही. करिश्मा, करिश्मा प्लीज. तुझे मनापासून आभार मानायचे मला, कारण तू मला वास्तवाची जाणीव करून दिलीस. खरं बोललेलीस तू. देवळात माहितीतल्या लोकांसमोर आणि कॉन्सर्टमध्ये एवढ्या मोठ्या स्टेजवर हजारोच्या संख्येनं गाणं खूप कठीण असतं. खरंच थँक्यू. हे मी गोजिरीसाठी आणलं होतं, पण ती अगं तिच्या घरी थोडा प्रॉब्लेम झालाय, ती गावी गेले. काही नाही, पण मी ठेवतो माझ्याकडे. चला, स्पॉन्सर येणार आहे. ओके, हा, बॅक टू युअर पोझिशन. कन्फ्युज आहे यार अजय. मी काय सांगू तुला, काय सांगू म्हणजे? अरे तिच्या समोर जा आणि जे काही मनामध्ये आहे ते धाडाधाड बोल ना यार, छाती ठोकपणे. प्रभास, तुझ्या एक लक्षात येत आहे ना की हा जर कॉन्सर्ट संपला ना तर कदाचित तुला तिला भेटायचा चान्स मिळणार नाहीये पुढे. नाही यार अजय, मला नाही वाटत मी असं सरळ तिच्याशी बोलू शकेन. नाही बोलू शकणार? मग काय, कॅन्सल? प्रपोजचा प्लॅन कॅन्सल? असं नाही यार अजय, पण समज ना यार. येस,
अजय, मला सांग, माझं वीणावर प्रेम कशामुळे झालं होतं? तिच्या आवाजामुळे. ऑफकोर्स ऑफकोर्स. संगीतामुळे. करेक्ट. राईट. अजय, मी जर गाण्यातूनच तिला प्रपोज केलं तर? बेस्ट आयडिया आहे. संगीतामुळेच तुम्ही एकत्र याल. फॅन्टास्टिक. डन. मी उद्या कॉन्सर्ट मध्येच तिला प्रपोज करणार. डन. काय मग वीणा, कसं वाटतंय? खरंच खूप छान वाटतंय. म्हणजे हा एवढा मोठा स्टेज, ही एवढी जागा, ही सगळी तयारी, हे सगळं ना मी पहिल्यांदाच अनुभवतीये. अरे खूप सुखद अनुभव आहे हा, आणि कायम लक्षात राहील असा. असे अजून अनेक सुखद अनुभव तुला घेता येतील. म्हणजे तुम्ही नेमकं कशाबद्दल बोलताय मला कळलं नाही. वीणा, माझ्या मनामध्ये जे काही आहे ते मी स्पष्टपणे बोलतो. मी तुझ्या आणि प्रभास विषयी बोलतोय. तुम्हाला काय बोलायचंय? ते तुला समजलं नाहीये का समजून घ्यायचं नाहीये, का समजलंय पण ते मान्य करायचं नाहीये? हे बघ वीणा, तू आम्हा सगळ्यांसाठी गिफ्ट आणलीस, राईट? आणि ती गिफ्ट छान होती, पण तरी त्यातलं बेस्ट गिफ्ट हे प्रभासच्या वाट्याला गेलं. हा, आता तो योगायोग होता का हे तू ठरवून केलंस ते तुझं तुला माहित. पण मग मला सांग वीणा, तू प्रभासला ते गिफ्ट का दिलंस, किंवा फक्त प्रभासला ते गिफ्ट का दिलंस? विठ्ठलाला तू तुझा सखा मानतेस ना, आणि विठ्ठलासोबत रखुमाई असते, आणि ते नेहमी एकत्र असतात. मला जे म्हणायचं आहे, गाण्यामुळे एकत्र आहेत ना ते. आता गाणंच त्यांना एकमेकांपासून खूप लांब नाही. प्रभासला वीणाचा आवाज आवडतो, तोच आवाज त्याला दगा देणार, त्याची नाचक्की होणार, आणि मग माझ्या प्रभासच्या मनातून वीणा कायमची उतरणार. उर्वी, अगं तू नक्की काय करणार आहेस? मगाशी आपण अभ्यास केला मम्मी. आता परीक्षा देऊन त्यात पैकीच्या पैकी मार्क मिळवण्याची वेळ आली. मला कळेल असं बोलशील का? उद्याचा दिवस उजाडू दे मम्मी, मग सगळं कळेल. बँड मध्ये गाणं ना फार डिफिकल्ट नाहीये. तुझ्या समोर विठ्ठलाची मूर्ती नाही, मोठा स्टेज असणार आहे. कॉन्सर्ट मध्ये डोळे मिटून ऐकणारी माणसं नसतात. फुल ऑन क्रेझिली आरडा ओरडा करणारं पब्लिक असतं. बाबा, काय झालंय? अशी अस्वस्थ काय आहेस तू? नाही, काही नाही, असंच. नाही, काही नाही, या स्वरातच कळतंय की काहीतरी झालंय. ये इकडे बस, शांतपणे सांग. मी तुमच्याकडून कधी पैसे घेईन का? काय का बाळा, काय झालं? जरा सावली का वाढते तू दिसता, आता चांदणी का भासते तू दिसता, अवखळ से श्वास हे थरथरते
नजरेत सारे फडफडते, अवखळ से श्वास हे थरथरते, नजरेत सारे फडफडते, मन उडते तुझ्या भोवताली. पांडुरंगा, का सतत मला प्रभासचे भास होत आहेत? त्याचा आवाज कानी पडतो? हे सगळं तूच घडवून म्हणतोस का? ज्या ज्यावेळी वीणावर काही संकट येईल त्या त्यावेळी हा प्रभास तिच्या सोबतच असेल. बक्षीस तर मी देणार आहे मम्मी. माझ्या लाडक्या वीणाताईला माझ्याकडून एक खूप मोठं बक्षीस. अगं पण तू नक्की काय करणार आहेस ते सांगशील का मला? शेंदूर? हो, पण हे तिच्यासाठी विष ठरणार आहे. ज्या आवाजाच्या जीवावरती माझ्या प्रभासला आपलंसं करण्याचा प्रयत्न करते ना, तो आवाजच आज कोणाला ऐकू येणार नाही. एकदा का हे तिच्या घशात गेलं की तिचा आवाज बंद. उर्मी, अगं रिक्षा आलीये, येतेस ना? ताई, माझी ना तयारी नाही झाली अजून. तू हो पुढे, तुला उशीर नको व्हायला. आणि मला कॉन्सर्टची जागा माहितीये, मी तिकडे येते. हा, पोचते. बरं ठीक आहे, जपून या. हो. अच्छा, म्हणजे उशिरा जाऊन वाट लावायचा विचार आहे. म्हणजे एकदा का वीणाचा आवाज गेला ती कॉन्सर्ट बंद पडणार, प्रभास आणि त्याच्या बँडची नाचक्की होणार आणि प्रभासच्या मनातून वीणा कायमची उतरणार. आणि त्यानंतर मी प्रभासला माझ्या प्रेमात पाडणार. वीणा, हे बघ तुझं पोस्टर लागलंय. मला एवढं भारी वाटतंय माहितीये तुला. अरे का ठीक आहे. हा सगळा काय प्रकार आहे? यांनी हात का वर केलेत? काय माहिती. अरे वीणा, हाय हाय हाय. चल चल चल. वीणा, तू जा, मी थांबते इथे. चल ना तू. हाय. अगं हा सगळा काय प्रकार आहे? सांग ना. अगं ती गंमत आहे. ओके, मी तुला सांगेन काय येते. फक्त त्या गमतीच्या सपोर्ट मध्ये हात वर कर ना प्लीज. तर ना, कम ऑन. येस, थँक यू. वीणा,
आज मी तुला प्रपोज करणार आहे आणि मला खात्री आहे की तूही मला हो म्हणशील. वीणा, आय लव्ह यू. विठयाली वाढलेली यमनाची यावराशी ठेवलेली बातवेडी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. रात तो चांदती गीत तो आवाजती आणि तुझं चांदती गीत तो आवाजती. तूही पतंग मीही पतंग दोघे उडार फिरू चिंता नको परवा नको दोघे उडार फिरू. आजपासून माझी जी कीर्तन सेवा आहे ती यापुढे वीणानं सुरू ठेवावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. रघुनाथराव, तुमच्या वीणाचा आवाज एक नंबर आहे हो. तुम्ही आता तिला मुंबईला पाठवला पाहिजे. तिथे तिला खूप संधी मिळेल. वीणाला व्यावसायिक पातळीवर ते गाणं गायचंच नाहीये. विठ्ठलाच्या सेवेतच ती धन्यता मानते. ठीक आहे, वीणानं तुमच्या भजनी मंडळामध्ये येऊन गायला माझी काहीही हरकत नाही. प्रभासचं भजनी मंडळ नाहीये, त्याचा एक बँड ग्रुप आहे आणि मी त्या बँड ग्रुप मध्ये प्रॅक्टिसला जाते. आता असं झालंय ना की वीणाच्या जागी मी इतर कुणाला इमॅजिन पण करू शकत नाही आहो. कारण खरंच वीणाच्या गाण्याने साक्षात विठ्ठलाचं दर्शन घडून येतं. मी वीणाला गाण्याची परवानगी देतोय. अगं मी इथे तुझ्या फोनची वाट बघते आणि तू हे काय आहे? केक म्हणजे काम झालं? जे व्हायचं होतं ते नाही झालं, पण जे झालंय ना ते एकदम बेस्ट झालंय. म्हणजे वीणाताईच्या कपात मी शेंदूर मिक्स केलं होतं. तर आता दुसऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळायचं म्हणून आपण हा केक कापूया आणि सगळ्यांना वाटूया. अजिबात नाही, कारण हा केक फक्त आपल्या दोघींसाठी आहे. का? कारण आपण आता एक नवीन चाल खेळायची. कोणती आता? आज नाही, ती जेव्हा करेल ना तेव्हा तेव्हा आपण भेटूया ना. अरे पण प्रत्येक कॉन्सर्ट नंतर आपण सेलिब्रेशन करतो. हो, पण आपण उद्या रिहर्सल हॉलवर करूया ना. किंवा बाहेर कुठेतरी जाऊया. चालेल? प्रभास, तुझ्या आत्तूनेच आम्हाला इकडे बोलवलंय. काय? तू
अजून तुझ्या अत्तूला ओळखलं नाहीयेस. तुझी अत्तू तुझ्यासाठी काहीही करू शकते. मग ती तिच्या नियमांना मुरडही घालू शकते, कारण तिला तुला सुखात बघायचं. चला, एन्जॉय युअर सेल्फ. ओके, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. शुभरात्री. गुड नाईट. दादा, फार वाईट झालं ना, पण आता परमेश्वराच्या इच्छेपुढे कोण काय करणार ना. असो, आता ह्या सगळ्यावर उपाय एकच, काळ. मामा, पाणी. काय झालं? अच्छा, नाही मामा, माहितीये मला तुला माझ्या कसल्याच गोष्टीचं कौतुक नाहीये, पण माझ्या हातून तू पाणी तर घेऊच शकतोस ना. काय झालं मामा, तू असा का वागतोयस? अरे, आज तर किती आनंदाचा दिवस आहे. काय कमाल केलीये वीणाताईने. नाही म्हणजे इतक्या सगळ्यांसमोर गाणं गाणं म्हणजे काय खायची गोष्ट नाहीये ना, तुला माहितीच आहे. मस्तच काम केलंय तिने आज. तुला खूप कौतुक वाटत असेल ना तिचं. मामा, अरे काय तू नाराज आहेस का? अरे मामा, हे आधीच ठरलं होतं की वीणाताई माझ्याहून तोकडे कपडे घालून गाणं गाणार आहे. आधीच ठरलं होतं तसं. उर्मी, अगं तू हे सगळं का बोलतेस? अय्या, म्हणजे मामाला माहिती. सॉरी, खरंच सॉरी. म्हणजे मला वाटलं होतं की मामाला आधी कल्पना असेलच. नाही तरी मला संशय आलाच होता की मामाने कशी काय परवानगी दिली, पण म्हंटल वीणाताई माहीर आहे ना गोड बोलून परवानगी मिळवायला. म्हणजे केलंच असेल तिने, जमवलंच असेल असं वाटलं होतं मला. पण काय आता, ठीक आहे मामा, जाऊ दे आता, काय करणार आपण. नाही रे उर्मी, आत्ताच्या आत्ता आज जा. आओ, दोघीही. दादा, दादा हो, अशी अर्जंटली निघून का गेलीस ग? आपल्याला सक्सेस पार्टी करायची होती ना. अगं, घरून फोन येत होते मला आणि खूप उशीरही झाला होता ना, म्हणून निघाले. आता घरीच जाते. ऐक ना वीणा, तू दादूने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस. नहीं, तुम मिकी के आवाज को ऐसे दबा नहीं सकते. थँक्यू. हा, आणि वीणा, प्रभासच्या प्रश्नावर तुझं काय उत्तर आहे अख्खा देश जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे. जाणून घेऊया याच्यावरची प्रतिक्रिया आपण अंकल कडून. अंकल, मला ह्यावर काहीही बोलायचं नाही. ये बात अंकल, तुम्हाला खरा मित्र आहेस अंकल. मला फक्त एक गाणं म्हणायचं. गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी. फुला फुलांच्या बांधून माळा, फुला फुलांच्या बांधून माळा. वीणा ऐक ना, ऐक, उद्या आपण भेटतोय, लक्षात आहे ना? उद्या व्हॅलेंटाईन्स डे. आणि या वर्षी तू सुद्धा आमच्या सोबत एका स्पेशल स्टाईलने तो सेलिब्रेट कर. बाय 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 वीणा, नाही ते म्हणजे मी येणार नाही हे कळल्यानंतर तू तुझ्या मनासारखं वागायला मोकळी. पण बाबा, मी कॉन्सर्ट मध्ये अभंग गायले. अरे जीभ धडक कशी नाही तुझा हे बोलताना. वीणा,
यापुढे तू अभंग हा शब्द सुद्धा उच्चारायचा नाही, कधीच नाही, समजलं? बोल ना. अगं गप्प काय आता काय तुझ्या तोंडाला कुलूप लागलं? हे असले खोटे अश्रू गाळतेस ना तू, त्यानेच फसतो माझा दादा. मग तो चिडतो, रागावतो तुझ्यावर. मग तू खोटं खोटं रडून त्याची माफी मागून स्वतःची सुटका करून घेतेस. म्हणजे आता सुद्धा वीणाताईची शिक्षा माफ होणार? बाबा बाबा ऐका ना. बाबा प्लीज माझं एकदा बोलणं ऐकून घ्या. मग मग तुम्ही ते गाणं ना मी माझं ठरलंय, यापुढे तू कुठलंही गाणं गाणार नाहीस, कधीच. या तुझ्या आवाजाने सगळा घात केलाय ना, आणि त्याची शिक्षा तुला झालीच पाहिजे. आणि यापुढे तू विठ्ठल मंदिरात सुद्धा गायचं नाहीस. मनोहर, आज जेवणाची इच्छा नाहीये मला. मी माझ्या खोलीत जातोय आणि तिथं कुणीही यायचं नाही, कुणीही. बाबा बाबा वीणा थांब, ऐकून घ्या ना, वीणा, बाबा. वीणा. अहो ती तिच्या बाबांचं ऐकत नाही, तुमचं काय डोंबल ऐकणार आहे हो? रजनी गप्पा बस. वीणा, बाबा बापरे ताई, बघितलंस काय झालं? तुझ्या एका निर्णयामुळे, त्या बँड मध्ये गाण्याच्या एका निर्णयामुळे काय घडून बसलंय ग ताई? तुझ्या वागण्याचा दादा मामाला किती त्रास होतोय. देव न करो, पण मम्मा म्हणते तसं दादा मामाच्या जीवाचं काही बरं वाईट झालं म्हणजे. उर्मी, हे सगळं ना तुझ्या आणि प्रभासच्या प्रेमामुळे होतंय. म्हणजे बघ ना, तो तुझ्या प्रेमात पडलाच नसता आणि त्याने तुझ्यासाठी एवढं सगळं केलंच नसतं तर तू गायलीच नसतीस आज कॅशच्या ऐवजी. दादा मामाला शांत करायला मी तुला मदत करू शकते, पण तुला माझं ऐकावं लागेल. माझ्या प्रभासला विसरायचं कायम. प्रायश्चित्त समज. तुझी चूक केलीस ना, त्याचं खूप मोठं प्रायश्चित्त. बोल, मान्य आहे? विसरशील प्रभास? सख्या, माझ्या आयुष्यात हे सगळं काय घडतंय आणि का घडतंय? गेले काही दिवस केवढी खुश होते मी. प्रेमाची चाहूल लागली, पहिल्यांदा कोणीतरी मुलगा आवडला आणि आज तर त्याने स्वतःच्या मनातली भावना सुद्धा व्यक्त केली. पण इथे काहीतरी भलतंच घडून गेलं. बाबा माझं बोलणं ऐकून का घेत नाहीयेत? मला सांग, त्यांच्या मनातला गैरसमज मी कसा दूर करू? आणि जोपर्यंत बाबा असेच रागावून राहतील तोपर्यंत माझं कशातच लक्ष लागणार नाहीये. मी प्रभासला सुद्धा होकार देऊ शकणार नाही. सख्या, तूच आता काहीतरी चमत्कार कर आणि माझं बोलणं बाबांपर्यंत पोहोचव. त्यांच्या मनातले सगळे गैरसमज दूर कर. त्यानंतरच मी प्रभासला भेटणार. सगळी कामं मलाच का सांगतेस तू आता? वीणाताईला सुद्धा सांग ना, झाली तिची कॉन्सर्ट. अगं काम सांगायला ती घरात तरी असली पाहिजे ना. म्हणजे घरी नाहीये ती? नाहीये. बापरे, गेली कुठे सकाळ सकाळ? अगं देवळात गेलीये. रोजची सकाळची आरती तीच करते ना. अगं मम्मी, विसरलीस का तू?
अगं दादा मामा काल म्हणाला नाही का तुझं गाणं बंद. मग कशी जाईल ती देवळात? ती ना दुसरीकडे कुठेतरी गेली असेल. हा अगं दादाने सांगून तिने ऐकलं तर पाहिजे ना. त्या बँड ग्रुप बद्दल एवढं सांगितलं तरी तिने काही ऐकलं नाही. आता या विठ्ठलाच्या आरती बद्दल ती ऐकेल का? मला तरी वाटतं ऐकेल. म्हणजे ह्या बाबतीत तरी ऐकेल ती दादा मामाची. हे बघ मला तरी काही तुझं म्हणणं पटत नाही. तू लिहून घे, आजची विठ्ठलाची आरती वीणाच करणार. मीर मीर हे बरोबर बोलत नाहीयेस तू. गुड मॉर्निंग आत्तू. गुड मॉर्निंग. ऐक ना, दादू दिसत नाहीये कुठे. कुठे गेलाय तो? दादू 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 तो एका महत्वाच्या कामाला गेलाय. सारखं सारखं हसायला काय होतं रे तुला? महत्वाचं काम आहे. संगमनेरला गेला असेल. झालं? पुन्हा सुरू झालं तुझं? चुकीची बातमी ठामपणे देणं हे जे काही जमतं ना तुला. आणि मी सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही हे जे काही जमतं ना तुला. प्रभास संगमनेरला गेला नाहीये असं तुला वाटतंय, पण तुला वाटतंय म्हणून ते सत्य आहे असं नाही होत ना. काय मी का बोलू? तुझा विश्वास नसेल तर लाव फोन प्रभासला, विचार त्याला कुठे तो, कळेल तुला खरं काय ते. अर्थात प्रभासने तुझा फोन घेतला तर, आणि फोन घेतल्यानंतर तुला खरं काय ते सांगितलं तर. मला प्रभासला फोन करून त्याच्यावर अविश्वास दाखवायची गरज वाटत नाही. आणि हो, या विषयावर मला चर्चा नको आहे. वीणा, वीणा, I love you. मिहीर, सोड तिला. काय वेडेपणा आहे हा? वेडेपणा? बरोबर आहे तुझा. मी काहीही केलं तरी तो तुला वेडेपणा वाटतो, आणि त्या प्रभासने काहीही केलं तरी ते कौतुकास्पद. बरोबर ना? कितीदा तोच 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 विषय काढायला तुला कंटाळा कसा येत नाही रे? तुझ्यात आणि प्रभास मध्ये तुलना होऊच शकत नाही हे हजारदा सांगितलंय तुला मी आतापर्यंत. तरीही मी तुला माझं म्हणणं पटवून देणार. मिहीर, देणार. आणि आता तर माझ्याकडे पुरावा सुद्धा आहे. कुठे गेलाय प्रभास? प्रभास कुठे गेलाय? सांग त्याला, कुठे गेलाय प्रभास? कुठे गेलाय प्रभास? प्रभास कुठे गेलाय? कॉन्सर्ट. ए काय कॉन्सर्ट? काय
आता का ततपप होत आहे तुझं? सांग आत्याला. प्रभास कुठे गेलाय, काय महत्वाचं काम आहे त्याचं, सांग ना आत्याला. दादूने काल वीणाला कॉन्सर्ट मध्ये प्रपोज केलं. ती तेव्हा उत्तर नाही देऊ शकली म्हणून तो संगमनेरला गेलाय तिचा होकार मिळवण्यासाठी. तू प्लीज रागवू नकोस. तू ऐक ना, हे बघ ती खूप चांगली मुलगी आहे. तू खरंच ती खूप चांगली मुलगी आहे. तू विश्वास ठेव माझ्यावर. मी तुला विचारलं, तुला. वीणाने होकार दिला तर सगळीच गडबड होईल. त्याआधी मलाच काहीतरी केलं पाहिजे. बघा एक गुंड मुलगा जबरदस्ती आमच्या घरात घुसलाय. हो, तो दादावर आवाज चढवून बोलतोय. आपल्या रघुनाथ गुरुजींना धमक्या देतोय. तो त्यांच्या जीवावर उठलाय. त्यांना जर आत्ताच आवरलं नाही ना तर तो माझ्या दादाला मारेल हो, आणि नंतर तुम्हाला पण सगळ्यांना मारेल. अहो काहीतरी करा हो, त्याला घरातून बाहेर काढा. हो करा ना, काहीतरी मदत करा हो, त्याला बाहेर काढा. वीणा बोल ना, तुझं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे ना? प्लीज वीणा बोल. वीणा बोल काहीतरी. वीणा बोल ना, तुझं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे ना? बोल ना, सांग ना त्यांना. जर तुझं माझ्यावर प्रेम नसतं तर तू हे एवढं सगळं माझ्यासाठी केलंच नसतं. माझ्या बोटाला लागलेलं असताना तू त्याच्यावर उपाय सुचवणं, त्याच्यावर लेप लावणं, स्पॉन्सर जेव्हा मला घालून पाडून बोलला होता तेव्हा तू माझ्यासाठी ठामपणे उभी राहणं. कॉन्सर्ट तर होणारच आणि 1000% हो. आणि तो गेम खेळत असताना आधार या शब्दाला दुसरा शब्द म्हणून तू प्रभास म्हणणं. मंदिर, आत्मा, आधार, प्रभास. आणि कॉन्सर्टच्या आदल्या दिवशी तू मला विठ्ठल रखुमाईची मूर्ती देणं. अजून किती उदाहरणं देऊ तुला वीणा? सांग ना. आणि या सगळ्यातून फक्त आणि फक्त एवढंच सिद्ध होतं की तुझंही माझ्यावर प्रेम आहे. वीणा सांग तुझ्या बाबांना. बोल वीणा बोल. झालं, मिळालं उत्तर. निघा आणि पुन्हा चुकून सुद्धा या घराची पायरी चढायची नाही. निघ. ठीक आहे, मी जाईन, पण वीणा. हे बघा, हाच आहे तो मुलगा. हाच त्रास देतो माझ्या दादाला. हात सोडा माझा. हा आमचा पर्सनल इश्यू आहे. हा गावच्या इज्जतीचा प्रश्न आहे. चल निघ इथून. आणि मी शब्द देते तुला, वीणासारखं दगा नाही देणार मी तुला. माझ्या आयुष्यातली वीणाची जागा कुणीच घेऊ शकत नाही आणि कधीच नाही. मग बस असाच आयुष्यभर, कारण तुझ्या आयुष्यात वीणा परत कधीच येणार नाही. तिच्या या सख्याने ठरवलं ना तरी सुद्धा ती तुझ्या आयुष्यात कधीच येणार नाही, कारण तिचं तिच्या बाबांवर जास्त प्रेम आहे तुझ्यापेक्षा. नाही येणार ती, कधीच नाही येणार.
आता जोपर्यंत तू वीणाला माझ्या आयुष्यात परत आणणार नाहीस तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाहीये. आता बघ मी काय करतो ते. वीणा, उर्मी, उर्मी दरवाजा उघड ना प्लीज. उर्मी, तुझ्यामुळे, फक्त आणि फक्त तुझ्यामुळे माझ्या प्रभासची आणि दादा मामाची ही अशी अवस्था झालीये. अर्धमेला करून टाकलंय तू त्यांना. माझा प्रभास बिचारा तिथे तडफडतोय आणि तुला काही आहे का त्याचं? प्रभास, उर्मी कुठे आहे तो? हा, तुला काय आहे त्याच्याशी? हा, खोटी काळजी दाखवायची नाही माझ्या प्रभास बद्दल. आणि तू जे काही अश्रू गाळत असशील ना ते सगळे खोटे आहेत. तुझ्या इतकी खोटारडी मुलगी बघितली नाही मी जगात. श्राप आहेस तू, आम्हा सगळ्यांना लागलेला श्राप. उर्मी, निदान तू तरी नको असं बोलूस. तुला तर सगळंच माहितीये ना. अगं बाबांचा तरी मोठा गैरसमज झालाय. पण तू काय, मी काय? तुला माहिती होतं की माझं प्रभासवर प्रेम आहे, मला आवडतो तो, तरी तू मागे लागलीस त्याच्या. तुझ्यासारख्या मुलीला कंटाळून वैतागून दादा मामा बाहेर निघून गेलाय. असह्य झालंय त्याला सगळं. बाबा निघून. बाकीच्या मुली आणि वीणामध्ये काहीही फरक नव्हता. यापुढे तू कुठलंही गाणं गाणार नाहीस कधीच. हे असं आहे सगळं. चिका, प्लीज एकदा बाबांशी बोला आणि मला यातून बाहेर काढणं प्लीज. मामा, मी बोलते बाबांशी. हे बघ, मला माहितीये काय झालंय ते, आणि ह्यात खरंच वीणाची काहीच चूक नाहीये रे मामा. चिन्मय, मला चांगलंच माहितीये की त्या कॉन्सर्ट मध्ये वीणा, ते कपडे, तो पोशाख, ते गाणं, हे सगळं मुद्दाम नाही करणार. पण दादाने जे पाहिलंय ते त्यावरच विश्वास ठेवतात. मला सगळं मान्य आहे, पण हे बघ, मला फक्त एकदा बाबांशी बोलू दे. निदान वीणाची बाजू तरी त्यांच्या समोर मांडायलाच हवी. हो, पण दादा घरी नाहीये. ठीक आहे, ते येईपर्यंत मी इथेच थांबते. हा, ठीक आहे. वीणा, तू काळजी करू नको. हा, हे बघ सगळं नीट होईल. बाबा तुला लवकरात लवकर माफ करतील. हा, तू शांत हो बरं. तू रडू नको. हा वीणा. मनोहरराव, ओ मनोहरराव. आलोच. अरे शिव, ये. काय झालं? अहो, तो तुमच्याकडे आलेला मुलगा देवळात प्रदक्षिणा घालतोय वेड्यासारखा. अजिबात ऐकत नाही कुणाचं. अरे बापरे. ठीक आहे, बघतो मी. तू निघ. बरं. प्रभास, सख्या, माझ्यामुळे बाबांना त्रास होतोच आहे, पण आता प्रभास सुद्धा त्रास करून घेतोय. प्लीज तू काही कर आणि प्रभासचा अट्टीपणा सोडव. थांबव त्याला प्लीज. प्रभास, मी ऐकलंय सगळं. आपल्याला निघायला हवं मामा. आपण चल. मामा, काय झालं? जाऊया ना आपण मामा. चिन्मयी, हे बघ, मला असं वाटतं की प्रभास तुझं नक्की ऐकेल. हा, तू बोल त्याच्याशी. हा, मी थांबतो इथे. हो वीणा, मी येते. हा वीणा. हो. सांभाळून ग वीणा. हा मामा. बाळा, मी आहे इथे. हा, घाबरू नकोस. प्रभास, अरे काय चाललंय तुझं? तुझ्या पायाला जखम झाली. थांब ना. मनाला झालेली जखम जास्त खोल आहे चिका. या पायाच्या जखमेची जाणीवही होत नाहीये. प्रभास, तुझं वेडेपणा आहे. प्लीज थांब. याला तुम्ही सगळे वेडेपणा म्हणता ना चिका? मी ना याला प्रेम म्हणतो. वीणा. मामा, अगं प्रभासचं काय झालं? तू तुला घरी पाठवलंस ना? मामा, वीणा कुठे?
वीणा अजून खोलीतच आहे. मामा तिला ताबडतोब बाहेर काढायला लागेल. कसं शक्य आहे चिन्मयी? आणि बाहेर काढून काय होणार आहे? मामा प्रभासचा जीव वाचणार आहे. म्हणजे मामा वीणाला ताबडतोब बाहेर काढायला लागेल, नंतर प्रभास नक्की स्वतःचं काहीतरी बरं वाईट करून घेईल. प्लीज मामा. तू म्हणतेस तसं असेल तर मी वीणाला बाहेर काढतो. दादांशी मी नंतर बोलेन. त्याची काहीही गरज नाहीये. माझी समजूत काढण्याचा किंवा माझं मन वळवण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. व्यर्थ आहे तो. रघुनाथ अभ्यंकर, रघुनाथ अभ्यंकर बाहेर या. हा तू ऐक ना, नको ना तू प्लीज. अहो बाई, का ओरडताय तुम्ही? काय झालंय? तुम्ही ज्याच्या नावानं तुम्ही ओरडताय ना, तोच मी, रघुनाथ अभ्यंकर. तुम्ही प्रभासवर ओरडलात? ओरडलात का? का ओरडलात? माझे संस्कार माझ्या आड आले म्हणून मी फक्त ओरडलोय. यानं जे केलंय ना ते बघता त्याच्या लायकीनुसार लायकी? तुम्ही प्रभासची लायकी काढणार? तो कोण आहे माहितीये का तुम्हाला? शैलजा सदावर्तेचा भाचा आहे तो. आणि शैलजा सदावर्ते कोण आहे हे जर तुम्हाला माहिती नसेल ना, तर मला कळतेय तुमची लायकी. एक मिनिट, माझं अजून बोलून संपलेलं नाही. आणि जेव्हा शैलजा सदावर्ते बोलते तेव्हा इतरांनी फक्त कान देऊन ऐकायचं असतं. मध्ये बोलायची हिंमत नसते करायची. आज ज्या प्रभासला तुम्ही ओरडलात ना, ज्याची तुम्ही लायकी काढलीत, तो सदावर्ते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा वारसदार आहे. सांगा तुमच्या भाच्याला. मूर्खपणा करतोय तो, आणि या मूर्खपणाला मी कधीही पाठिंबा देऊ शकत नाही. तुमच्याकडनं हीच गोष्ट अपेक्षित होती. माझ्या भाच्याचे संस्कार काढलेत ना, आत्ता मला कळतंय तुमचे संस्कार काय आहेत ते. तुम्ही माझ्या भाच्याला खोटारडा म्हणालात ना, तुमच्या त्या अख्ख्या कुटुंबाला ढळढळीत खोटं बोलायची सवय आहे. रक्तातच येते तुमच्या. तुमच्यासारख्या लोकांना प्रेमात फसवणं एवढंच माहितीये. त्यामुळे खऱ्या प्रेमाची किंमत तुम्हाला आयुष्यात कधी कळूच शकणार नाही. प्रेम करून नातं न टिकवणं ही परंपरा आहे ना तुमची. मामा काय, भाची काय, सगळे एका माळेचे मणी. पप्पा हो, या वाटेल ते बोलतायत, तुम्ही उत्तर द्या ना, काहीतरी बोला काहीतरी. अहो, ही बाई तुम्हाला एवढं बोलतीये आणि तुम्ही काहीच कसं बोलत नाहीये तिला? वा म्हणून वा. मला संसाराची खोटी स्वप्न दाखवून ती मोडून माझी सगळी सुख हिरावून घेऊन स्वतः मात्र सुखाचा संसार थाटलायस. छान.
प्रभास, तू वीणाचा विचार सोडून दे. ही मुलगी आपल्या घरात राहायच्या लायकीची नाहीये. तू माझं वीणावर प्रेम आहे तू. बास बास प्रभास, या घरातल्या माणसांवर प्रेम केलंस ना तर त्याच्या बदल्यात तुला फक्त विश्वासघात मिळणार आहे. याआधी हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते मी तुला प्रभास. संगमनेरची माणसं फक्त जखमा देतात, त्या कधीच भरून निघत नाहीत, कधीच बऱ्या होत नाहीत. ही माणसं दुसऱ्याला दुःखाच्या दरी ढकलून टाकतात आणि स्वतः मात्र आनंदात. प्रवीण, तू प्रवासची गाडी घेऊन घरी ये. तुम्ही जातो ना. तुला काय मुहूर्त काढायचा आहे? गाडीत बस, गाडीत बस. तू ऐक ना, मी 1 मिनिट. तुझ्या जखमांकडे दुर्लक्ष करायला मी काय वीणा अभ्यंकर नाहीये. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, यापुढे कधीही या गावात पाऊल सुद्धा ठेवायचं नाही. तू नक्की तुझा राग कुणावर आहे ग? माझ्या बँड मध्ये गात असणाऱ्या वीणावर का मनोहर मामाची भाजी असणाऱ्या वीणावर? तू मला तुझ्या आणि मनोहर मामाबद्दल याआधी कधी काहीच का सांगितलं नाहीस? गाडीत बस. नाही, तू सांग ना मला. गाडीत बस लवकर. त्या कार्यक्रमात मी तो आवाज ऐकला. कुणीही सहज प्रेमात पडावा असा. तोच चंद्रमान भात, तीच चैत्र यामिनी, एकांती मज समीप, तीच तू ही कामिनी, तीच तू ही कामिनी. तोच चंद्रमान भात, नीरवता ती तशीच, धुंद तेच चांदणे, छाया निरेखियले, चित्र तेच देखणे. जाईचा कुंज तोच, तीच गंध मोहिनी, एकांती मज समीप, तीच तू ही कामिनी, तीच तू ही कामिनी. तोच चंद्रमान भात, सारे जरी ते तसेच, धुंदी आज ती कुठे, मीही तोच तीच तू ही, प्रीती आज ती कुठे. तीन आर्तता सुरात, स्वप्न ते न लोचनी, एकांती मज समीप, तीच तू ही कामिनी, तीच तू ही कामिनी. तोच